असेल तरच भक्तीचा मार्ग सुकर होईल। विठ्ठलाच्या भेटीला निघालेल्या वारकऱ्यांनी आता आरोग्याची वारी आणि अवयवदानाचा महासंकल्प हाती घेतलाय। वारी म्हणजे समाज परिवर्तनाची ही एक अखंड चळवळ आहे। यंदा पंढरपूरच्या वाटेवर भक्तीसोबतच आरोग्याची आणि दातृत्वाची एक साथ घातली जाते। वारीत चालणारी ही अनोखी आरोग्य दिंडी केवळ आजारांवरच उपचार करत नाहीये, तर माणसाला मृत्यूनंतरही जिवंत ठेवणाऱ्या अवयवदानाचं पवित्र महत्त्व पटवून देण्यासाठी पंढरीच्या वाटेवर उतरली आहे। एक अवयवदान वाचवू शकतं कोणाचं तरी प्राण, हा संदेश देऊन हे वारकरी जागोजागी थांबतायत। अत्यंत प्रभावी अशा पथनाट्यांच्या माध्यमातून टाळ मृदुंगाच्या साथीने हे वारकरी समाजाचं डोळे उघडणारं प्रबोधन करतायत। दरवर्षी अवयव न मिळाल्यामुळे अनेक जणांचा मृत्यू होताना पाहायला मिळतो। वारीची वाट चालत असताना वेगवेगळ्या संस्था वारीमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवतात आणि म्हणून अवयवदान केलं पाहिजे हा विचार प्रत्येक वारकऱ्याच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं काम हे सगळे वारकरी माझ्या सोबत आहेत हे करताना पाहायला मिळतात। सर, वारीची वाट चालताना पथनाट्य असेल, वेगवेगळे उपक्रम असून तुम्ही वारकऱ्यांना सांगताय की अवयवदान करा, काय हा नेमका उपक्रम? हा उपक्रम सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश जो आहे, अवयवदानाची खूप मोठी गरज आहे। सध्या महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर जवळपास 7,000 रुग्ण हे किडनीच्या प्रतीक्षेत आहेत, 2,000 लिव्हरच्या प्रतीक्षेत आहेत, जवळपास 150 जण यकृतास हृदयासाठी वाट पाहत आहेत। तर ह्या सर्व रुग्णांना एकीकडे एवढे जास्त रुग्ण वाट पाहत असताना दुसरीकडे आयसीयू मध्ये काही रुग्ण दगावतात, त्यांचे अवयव हे या रुग्णांसाठी वापरता येऊ शकतात। पण तसं होत नाही। मेंदूमृत झालेल्या पेशंटला अवयवदानाबद्दल माहिती नसल्यामुळं त्या अवयवदानासोबत साठी पुढे येत नाही आणि त्यामुळेच जनसामान्यांमध्ये ही जाणीव जागृती तयार करण्यासाठी हा उपक्रम गेली 12 वर्षांपासून आम्ही चालू केलेला आहे। पनवेल महानगरपालिका आणि दोस्त मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम यावर्षी चालवला जात आहे आणि यामध्ये देहूपासून पंढरपूर पर्यंत आम्ही वारकऱ्यांमध्ये पथनाट्याच्या माध्यमातून अवयवदानाविषयी जाणीव जागृती करत आहोत। वारकऱ्यांचा हा प्रतिसाद खूपच सुंदर येतो, कारण वारीमध्ये विठ्ठल आणि नारदाच्या पथनाट्यामधून, त्यांच्या आवडती संस्कृतीमधून, त्याच्या आवडत्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतो। आणि वारकरी संप्रदायामध्ये आपण दया आणि दान या दोन्ही गोष्टीवरती खूप महत्वाचा भार दिला गेला आहे। तेच जेव्हा आम्ही अवयव दानाविषयी त्यांना सांगतो तेव्हा त्यांना हा दान खूप मोठा वाटतो आणि त्यांना ही गोष्ट काळजापर्यंत पोहोचून ते सगळे म्हणतात की आम्ही पूर्ण देहदानही करायला तयार आहोत। तर प्रतिसाद खूप छान आहेत, लोक प्रत्येक गोष्टीला साथ देतात आणि त्यांनी प्रत्येक जण आम्हाला आश्वासन देतं की ते आपल्या आपल्या गावी जाऊन दारोदारी आणि प्रत्येक घरात प्रत्येक नातेवाईकापर्यंत ही माहिती घेऊन जाते। कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह दिलीप जगताप, पुढारी न्यूज, इंदापूर। वारी मनामनामध्ये भक्तीचे शब्द पेरत जाते आणि हा वारीचा प्रवास विठू माऊलींची ओढ शब्दातून जेव्हा उमटते तेव्हा हा सोहळा अधिकच देखणा होतो। वारीतील वारकऱ्यांनी आपल्या प्रेक्षकांसाठी सादर केलेला अभंग आणि त्याचबरोबर त्याचं सुंदर निरूपणही केलंय, हे जर पाहिलं तर मन प्रसन्न होतं। माऊली, आमच्या प्रेक्षकांसाठी एक अभंग तुम्ही सगळ्यांनी मिळून सादर करा। संसार आलिया काळे न ओळखीसी, नर हरिन मनसे एक भावी, जपनाम विद्या तपनाम विद्या, संसार हा जन्म गेला उरता, ऐक्य भजावे परत लागे जोडावे, ते वर्म बीज कवना सांगावे, सोपान देवी जोडिले हे धन, नित्य ते स्मरण राम नाम। या अभंगात सोपान काका सांगतात, संसार आलिया काळे न ओळखीसी, नर हरिन मनसी एक भावी। आपण इथे कशासाठी आलो आहे तर आपण परमार्थ करण्यासाठी आलो आहे, पण आपण काय करतो, परमार्थ सोडून संसार करत बसतो। जपनाम विद्या तपनाम विद्या, संसारी हा जन्म गेला होता। आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, चिंतन